राज्याच्या राजकारणामध्ये मोठा ट्विस्ट येतोय. मग तो ट्विस्ट काय असू शकतो? राज्याच्या राजकारणात सध्या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे. त्यामध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष सत्तेत आहेत. मात्र हे सत्तेचं गणित बदलणार आहे, कारण त्यामध्ये आता नव्या भिडूची एंट्री होणार आहे. नमस्कार, मी जितेंद्र जाधव आणि तुम्ही पाहत आहात बातमीची बोला. भारतीय जनता पक्षाबरोबर राज्यामध्ये अनेक पद्धतीने बदलाचे संकेत मिळत आहेत. काय संकेत मिळत आहेत तर शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी दोन्ही पक्ष एकत्र येत आहेत. दोन्ही पक्ष एकत्र येऊन एकाच अजेंड्याखाली केंद्रातील काही महत्त्वाची मंत्रिपद घेऊन ते राज्याच्या सत्तेमध्ये सहभागी होत आहेत. त्यात अजित पवारांचा पक्ष पहिल्यापासून सत्तेत सहभागी आहे. त्यामध्ये शरद पवारांच्या पक्षाची आता त्यामध्ये एंट्री होत आहे. हे दोन्ही पक्ष भाजपसोबत एकत्र आल्यानंतर नक्कीच शिवसेना जे एकनाथ शिंदे आहेत त्यांच्या शिवसेनेची गोची होणार आहे. नेमकं का गोची होणार आहे तर राज्यामध्ये सध्या एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील 6 खासदार घेऊन स्वतःची ताकद राज्याबरोबर केंद्रामध्ये वाढवलेली आहे. केंद्रामध्ये वाढवल्यानंतर त्यांना वाटतं की आता भविष्यामध्ये मला पुन्हा एकदा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं जाईल. पण ह्या सर्व गोष्टी करत असताना भाजपने शरद पवारांची एंट्री करून घेणं, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणणं हेच एकनाथ शिंदेसाठी अतिशय महत्त्वाची डोकेदुखी ठरणार आहे. ती डोकेदुखी कशी ठरणार आहे तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा वाद हा कोर्टामध्ये आहे. मग धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष हा एकनाथ शिंदेचा की उद्धव ठाकरेंचा यामध्ये अजूनही स्पष्टता आलेली नाही. कोर्टामध्ये दोन्ही पक्षाचे वकील जोरजोराने एकमेकांच्या विरोधात पुरावे कोर्टाच्या समोर सादर करत असतील. हेच करत असताना अशी तर्कवितर्क लढवले जात आहेत तर एकनाथ शिंदेंना दाबण्यासाठी, एकनाथ शिंदेंना जाग्यावर थांबवण्यासाठी आणि एकनाथ शिंदेंची राजकीय अस्तित्व अजून कमी करण्यासाठी भाजप प्रचंड तयारीने उतरला असून भविष्यामध्ये भाजपला मिळालेल्या संकेतानुसार एकनाथ शिंदेच्या विरोधात कोर्टाचा निकाल जाऊ शकतो. मग एकनाथ शिंदेच्या विरोधात कोर्टाचा निकाल गेला तर धनुष्यबाण चिन्ह हे उद्धव ठाकरेंना मिळणार का? अजिबात चिन्ह मिळणार नाही. काय होणार की जे धनुष्यबाण चिन्ह आहे हे गोठवलं जाणार आहे. हे चिन्ह गोठवलं गेल्यानंतर शिवसेना पक्ष कोणाचा एवढंच विषय राहणार आहे. कदाचित शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरेंचा असा निकाल कोर्ट देईल. हे सर्व गोष्टी घडल्यानंतर मग एकनाथ शिंदेचं काय? एकनाथ शिंदेचा राजकीय प्रश्न, एकनाथ शिंदे बरोबर असलेल्या आमदारांचा राजकीय प्रश्न, एकनाथ शिंदे बरोबर असलेल्या खासदाराचा राजकीय प्रश्न उद्भवू शकतो. मग पुढे एकनाथ शिंदेंना पर्याय काय तर एकनाथ शिंदेंना पर्याय पुन्हा स्वग्रही शिवसेनेत जाणं, आणि ते जाणं असलं तर ते आता सध्या शक्य नाही. कारण उद्धव ठाकरेंबरोबर एकनाथ शिंदेनं स्पष्टपणे उघड विरोध केलेला आहे, उघड विरोध घेतलेला आहे आणि त्यांनी तो विरोध पत्करलेला पण आहे. मग काय करायचं तर एकनाथ शिंदेची शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेचे जे आमदार आहे, जे खासदार आहे, जे सहकारी आहे त्यांना घेऊन भाजपमध्ये मर्ज होणं. जर ते भाजपमध्ये मर्ज झाले तर भाजपची ताकद प्रचंड वाढणार आहे. बरं, भाजपची ताकद वाढली तर मग एकनाथ शिंदेना भाजपसोबत जावं लागेल. एकनाथ शिंदेवर जो अगोदर शिक्का होता भाजपचा की भाजपसाठी ते फ्रॉड आहेत, भाजपसाठी ते हे करतात, भाजपसाठी ते उद्धव ठाकरेंच्या बरोबर विरोधात गेले, हे सर्व गोष्टी पुन्हा जनतेच्या समोर जाईल. हे होत असताना एकनाथ शिंदेना भाजपमध्ये मर्ज झाल्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री होण्याची संधी आणि चान्सेस सर्वात जास्त. का तर त्यांचे जे आमदार आहेत, त्यांचे जे खासदार आहेत ते भाजपसोबत जाणार आहेत, ते भाजपच्या चिन्हाचे वर ते भविष्यामध्ये निवडणूक लढणार आहेत. याचा फायदा काय होणार आहे मग तर ते एकनाथ शिंदे सोबत एकत्र आल्याने, एकनाथ शिंदे भाजपमध्ये गेल्याने एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री भविष्यामध्ये होऊ शकतात. पण ते सध्या आता तरी अदंतरित आहे. निकाल कुठल्या पक्षाच्या बाजूने लागल, निकाल कुणाचा फायद्यासाठी ठरेल, पण कोणासाठी हे ठरेल. पण हे मात्र नक्की की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं हे एकनाथ शिंदेसाठी डोकेदुखी आहे. हे एकनाथ शिंदेच्या राजकारणाला फार मोठी कलाटणी यानंतर मिळणार आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर. कारण शरद पवार हे प्रचंड हुशार नेतृत्व आहे. शरद पवार प्रचंड हुशार आहेत. शरद पवार नंतर शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे त्या खासदार आहेत, त्या केंद्रामध्ये मंत्री व्हाव्यात ही शरद पवारांची इच्छा आहे. त्यांच्या पक्षातील काही ज्येष्ठांची इच्छा आहे. त्याचबरोबर मग शरद पवार यांच्या पक्षातील जे ज्येष्ठ नेते आहेत
ते सत्तेमध्ये सहभागी होणार आहेत, ते मंत्रिमंडळात सहभागी होणार आहेत. हे होत असताना, सर्व गोष्टी होत असताना याचा फायदा फक्त भाजपलाच होणार आहे. कारण भाजपची काही केंद्रातील बिल आहेत, ते बिल पास करण्यासाठी त्यांना बहुतांश खासदारांची गरज आहे. ती गरज शरद पवारांच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे बऱ्यापैकी. ते पूर्ण होत असताना राज्यामध्ये मात्र एकनाथ शिंदेची कोंडी होणार आहे. कारण एकनाथ शिंदेसाठी हा राजकीय प्रवास प्रचंड खडतर आणि अतिशय जिकिरीचा ठरणार आहे. आणि पुढच्या भविष्यामध्ये जर एकनाथ शिंदेचं राजकीय करिअर पाहिलं तर त्यांच्या करिअरला कुठे ठेच पोहोचू नये म्हणून एकनाथ शिंदे प्रयत्न करतील. पण त्यांच्या त्या प्रयत्नासाठी, त्यांच्या त्या सर्व राजकीयासाठी त्यांच्या बाबत कोणता निकाल कोर्टाचा त्यांच्या पक्षाबाबत येतोय, पक्षासाठी कोर्ट कोणता आदेश देत आहे, चिन्ह गोठवतं का एकनाथ शिंदेंना देत आहे, हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कारण शरद पवारांची सत्तेत एंट्री होणं हे फार मोठं राजकीय हे असणार आहे, बघण्यासारखी गोष्ट असणार. कारण शरद पवार सत्तेत येणं ही काही सोपी नाही. शरद पवार हे प्रचंड हुशार नेते आहेत. शरद पवारांचं बोलणं एक आणि दाखवण्याची पद्धत एक आहे. शरद पवार ज्यावेळी सत्तेत येतील त्यावेळेस राज्यातील लोकांना ते समजेल. पण हे समजत असताना राजकीय दृष्ट्या पाहिलं तर एकनाथ शिंदेसाठी हा राजकीय प्रवास, पुढील प्रवास हे प्रचंड खडतर असणार आहे. एकनाथ शिंदेच्या आमदारांसाठी खडतर असणार आहे. कारण भाजपनं एकनाथ शिंदेंना चक्रव्यूहात अडकवलेलं आहे. आणि त्या चक्रव्यूहातून कसं सुटायचं हेच त्यांच्यासाठी मोठी जिकिरीची बाब असणार आहे. त्यामुळे आमचे असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बातमीचे बोला या डिजिटल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडत राहा. धन्यवाद.